जय भीम मंडळी, जय भीम। 14 एप्रिल किंवा एप्रिलचा महिना पूर्ण आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो। कारण हा सण साजरा करत असताना आपल्या मनामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली असते। म्हणून सगळ्या सणांपेक्षा आम्हाला जर कुठला महत्त्वाचा सण असेल तर तो म्हणजे 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस। आणि मग हा दिवस आम्ही मोठ्या प्रेमाने म्हणण्यापेक्षा मोठ्या विचाराने आम्ही साजरी करतो। प्रेमाने करतो, पण एक विचार बाबासाहेबांचा नेहमी जो विचार असतो तो विचार हा सर्व समाजाला, सर्व थरातील समाजाला प्रेरक असतो। म्हणून इतरांची जयंती वेगळी, बाबांची जयंती वेगळी। बाबांची जयंती म्हणजे ही विचारांची जयंती आहे, या महापुरुषाच्या एक विद्वत्तेची जयंती आहे। तर बंधनो, म्हणूनच मोठमोठ्याने गाव असं वाटतंय, गुलामीचा तो काळ सरला, अरे गुलामीचा काळ सरलाय, गुलामीचा तो काळ सरला, मन समृद्धीचा तो काळ सरला, सरली काळी रात झाली 14 एप्रिल झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात। गुलामीचा तो काळ सरला, गुलामीचा तो काळ सरला, सरली काळी रात झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात। काय होतं या गुलामगिरीमध्ये? काय होतं बाबांनो? अरे जोर जुलुम अन्याय साहिले, वर्ष 2500 साहिले, वर्ष 2500। सम्राट अशोकांचा जो काळ होऊन गेला, त्या काळाची जी खरी लोकशाही होती ती संपलेली आहे। आणि म्हणून आजपासून 2500 वर्षाच्या काळामध्ये जी आमची शर्मन संस्कृती होती, जी आमची सिंधू संस्कृती होती, आणि ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की खरा मुक्तीचा काळ कोणता असेल तर तो समन संस्कृतीचा आहे, त्याला आज 2500 वर्ष झाली। 2500 वर्षामध्ये काय आहे, आमच्या नशिबाला काय आलं होतं तर जोर जुलुम अन्याय साहिले, वर्ष 2500 साहिले, वर्ष 2500। मानव म्हणून जगण्याचा जणू नव्हता की अधिकार, आम्हाला नव्हता की अधिकार। होता का माणूस म्हणून जगण्याचा अधिकार? होता का रे बाबांनो? 2500 वर्षामध्ये माणूस कसला असतो ते माहीत नव्हतं। मानव म्हणून जगण्याचा मुळीच अधिकार नव्हता। मानव म्हणून जगण्याचा जणू नव्हता की अधिकार, आम्हाला नव्हता की अधिकार। मग काय झालंय? अरे आज अचानक क्रांती घडली। 14 एप्रिल 1891 या दिवशी जी क्रांती घडलेली आहे, आज अचानक क्रांती घडली, दलितांच्या जगतात झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात। गुलामीचा तो काळ सरला, गुलामीचा तो काळ सरला, सरली काळी रात झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात, झाली मंगल प्रभात। त्या महामानवाच्या चरणी माझे शत कोटी प्रणाम।
जय भीम मंडळी हो, जय भीम. बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. बंधूंनो, जो काय म्हणूनच घालून दिलेला काळ होता, जो काही त्या व्यवस्थेनं आम्हाला गुलाम बनवलेला काळ होता, तो काळ संपलाय. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी थोडंसं गीत गायलेलं होतं. बंधूंनो, गुलामगिरी म्हणजे तरी काय? वास्तविक पाहता महात्मा फुलेनं गुलामगिरी पुस्तक लिहिलेलं आहे, पण ती गुलामगिरी वेगळे आणि आमची गुलामगिरी वेगळे. लक्षात घ्या तुम्ही. कारण गुलाम, स्लेव, SLAVE, स्लेव, एक वाक्य आहे त्या अब्राहम लिंकनचं किंवा मार्टिन लुथर किंगचं. टेल ए स्लेव दॅट ही इज अ स्लेव अँड ही विल बी रिवॉल्ट. गुलाम आम्ही तसे होतो, आम्हाला क्रांतीची गरज होती आणि म्हणूनच आज अचानक क्रांती घडली दलितांच्या जगतात. बंधूंनो, दलितांच्या जगतात. एक लक्षात घ्या, हा जो भेदाभेद आहे, हा जातीयवाद म्हणतो. वास्तविक पाहता जातीयवाद हा वेगळाच असतो, पण गुलामीवाद हा वेगळाच असतो. त्या गुलामाला त्याचा मालक त्याच्या अंगाला स्पर्श करू शकतो. अमेरिकेमध्ये प्रथा होती आणि त्या मार्टिन लुथर किंगनं ती प्रथा मोडून काढली. तिथं सुद्धा माणसाला गुलाम बनवलेलं होतं, परंतु ते एकमेकाच्या म्हणजे स्पर्शाचं होतं, पण आम्हाला स्पर्श देखील नव्हता. म्हणजे आमची गुलामी ही वेगळ्या स्वरूपाची होती, अमेरिकन गुलामी ही वेगळ्या स्वरूपाची आहे. आणि महात्मा फुलेनं दाखवलेल्या त्यांच्या फुले वाङ्मयामध्ये जे गुलामगिरी नावाचं प्रकरण आलेलं आहे, त्याचं मर्म वेगळं आहे. म्हणून ह्या गुलामीचा आम्हाला जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागलेला आहे. म्हणून आमचे एक क्रांतिकारी संत कर्ममेळा श्री संत चोखोबांचे हे सुपुत्र, आणि यांनी देखील आपला खेद व्यक्त केलेला आहे. तो कसा आहे? कारण कर्ममेळ्याला देखील त्याच्या बापांनी जे ठेवली होती, कुणाच्या? तुमच्या माझ्या त्या कर्ममेळ्याच्या किंवा त्या चोखोबाच्या देखील. हे आमचा बाप कोण होता? तर आमचा बाप होता त्या सिंधू सदीचा सगर नावाचा राजा, ज्याला बळीराजा म्हणत तुम्ही हवाय तर. बली परते वगैरे नेहमी आपलं असतं ते कीर्तन कशात असतं. तर आमचा हा कर्ममेळा काय म्हणतो? ह्या कर्ममेळ्याच्या माध्यमातून सांगतो, आमच्या बापाचे ठेवणे का तू न देशी आम्हा कारणे. काय देत नाही बाबा? आमच्या बापाने जे ठेवलेलं आहे सिंधू संस्कृतीमध्ये, समान संस्कृतीमध्ये, बुद्ध संस्कृतीमध्ये, अशोकाच्या संस्कृतीमध्ये, मग ते ठेवणं आम्हाला जे आमच्या बापाने ठेवलंय ना, ते श्रीपती, ते श्रीहरी, ते पांडुरंगा, विठ्ठला, ते आम्हाला देऊन टाक. आमच्या बापाचे ठेवणे का तू न देशी. कोणत्या कारणाने देत नाहीस आम्हाला ते ठेव. कैशी तुझी नित्यभरी. पांडुरंगा, अरे कैशी तुझी नित्यभरी, मागतो मी शिनलो हरी. 2500 वर्ष झालं मागतोय माझा कर्ममेळा. त्या पांडुरंगाला समानता मागतोय. समानता दे. तुझ्या पायाजवळ जर समानता असेल, तुझ्या भागवत धर्माबद्दल जी समानता होती, ती समानता कुठे गेली? ती समानता मला पाहिजे. म्हणून कर्ममेळा पांडुरंगाला म्हणतो, अरे माझ्या बापाचं जे ठेवलेलं होतं हे तू देत नाहीस माघारी. ही कैशी तुझी नितबरी. मागून मी थकलो रे हरी. वाहू घ्या येरदारा. किती घालाव्यात आमच्यासारख्याने किती नरडं फोडावं या तुमच्या संस्थेविरुद्ध किंवा या व्यवस्थापनेविरुद्ध. पण कर्ममेळा काय म्हणतो? कर्ममेळा म्हणे हरी, किती मागावे निर्धारी. आणि म्हणून माझ्या कर्ममेळ्याचं स्वप्न पूर्ण झालं. 14 एप्रिल 1891 साली माझ्या क्रांती सूर्याचा जन्म झाला. टाइम संपला. जय भीम, जय भीम, जय भीम.